महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व नेतृत्वाशी एकंदरीत चर्चा झाल्यानंतर एका निर्णयापर्यंत आम्ही आज आतापर्यंत पोहोचलेलो आहे। बारामतीची पोटनिवडणुकीत काँग्रेसनी लढायलाच पाहिजे आणि लढवल्याच जायला हवी ही काँग्रेस पक्षाची भूमिका या क्षणापर्यंत आम्ही ठाम आहोत। काँग्रेस पक्षाने बारामतीला वैचारिक लढाईच्या भूमिकेतून घेतलेला पाऊल हे अत्यंत योग्य आहे। यामध्ये कुठेही थांबता कामा नये ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। मात्र या भूमिकेला कुठेतरी सामंजस्याची संस्कृतीची असणारी एक जी किनार आहे, या अनुषंगानं एक संस्कृती म्हणून, एक सभ्यता म्हणून एक संवाद मोठ्या प्रमाणात घातला गेला। या अनुषंगानं साथ देण्याचा देखील कुठेतरी भावना ही आमच्या सर्वांची आहे। आम्ही कुठलाही गिव्ह अँड टेकचा किंवा अटीशर्तीचा विषय असूच शकत नाही, कारण ठाम स्वरूपात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत। आणि अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, ते काँग्रेसच्या सोबत होते, काँग्रेसमध्ये आघाडीच होते। हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षासारख्या विषारी आणि विखारी विचारासोबत त्यांनी कुठल्याच परिस्थितीत राहायला नको हवं, त्यांनी त्याच्यासोबत जाता कामा नये ही देखील काँग्रेस पक्षाची असणारी गतकाळातली आणि आताची भूमिका आणि भावना आहे। साताऱ्याला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांना सभागृहात न जाऊ देणे, निवडणुका ज्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस दमदाटी करणे, या अनुषंगानं त्यांचं भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असणं हे कुठेतरी न रुजणार आहे, न पटणार आहे। त्यांच्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा आम्ही सातत्याने विरोध केला आहे। यावेळेसही आमची तीव्र स्वरूपाची या संदर्भातला असणारा आक्षेप, हरकत ही तशीच्या तशीच आहे। आणि या सर्व बाबींच्या अनुषंगानं या निवडणुकीला आम्ही सामोरं जायलाच हवं होतं। मात्र या एकंदरीत भावनेच्या अनुषंगानं किंवा एक मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगानं जो विचार समोर आला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला कुठेतरी एक संवादाचं, सभ्यतेचं एक उदाहरण कुठेतरी स्थापित करण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे।